हाय, मी विद्या ढोबळे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आणि बरेच दिवस झालं आम्ही व्हिडिओ नव्हता बनवला, कारण माझी तब्येत खूप खराब होती, त्यामुळे वेळ नाही भेटला. आणि तब्येत खराब असताना व्हिडिओ काढण्याची इच्छाच होत नव्हती, म्हणून काही व्हिडिओ बनवला नाही. तर आज आम्ही आलो इकडे नेहरू नगरच्या गार्डनला. आणि थंडीचे दिवस चालू असताना नाही का, इकडे सगळा अंधारच दिसतोय. इकडे तुम्हाला बघा, नेहरू नगर इथं आमच्या जिथून आम्ही राहतो तिथून हे जवळपासच आहे. इथं सगळ्यांचं वॉकिंग वगैरे चालू आहे, कोणाची एक्झरसाईज चालू आहे, कोणी खेळतात आहे. आणि आज शनिवार त्यामुळे अर्धीच सुट्टी होती. अर्ध्या सुट्टीमध्ये अर्धा दिवस काम केलं आणि अर्धा दिवस थोडासा आराम वगैरे करून मग आम्ही आलो आहे आता व्हिडिओ बनवायला. तर बघू, खूप दिवसांनी तुमच्याशी संपर्क. मला पण खूप होतं की बाबा आपल्याला व्हिडिओ बनवता येत नाही आहेत, पण तब्येतच बरी नसल्यामुळे मला काही बनवता येत नाही. तसेच संबोधी पण आलेली आहे, अमूल्य पण आहे आणि संस्कृती पण आहे. तर अमूल्य बोलतीये तुम्हाला. हां, नमस्कार. म्हणजे आंबा ढोबळे आहे. चॅनलकडे कमेंट करा. हां, आम्ही साडी घातला, फ्रॉक घातला आहे. तू फ्रॉक घातलाय ना आज? हां, कशी दिसते तू आज? छान दिसते. छान दिसते का? हां, तुला कुठे आणलं इकडं? गुड हां, गार्डनला. गार्डनला आणलंय का? कुणी आणलंय तुला? गार्डन. हो का? हां, बरं बरं. तुला आवडलं का गार्डन? आवडलं. अजून तू खेळली का नाही? खेळायच्या. बरं, ठीक आहे. आता संस्कृतीशी बोला. बोल बोल ना. बोल ना. ही संस्कृती ढोबळे आहे. तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. संबोधी. हाय, मी संबोधी ढोबळे आहे. तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बरेच दिवस झाले आम्ही व्हिडिओ नव्हते काढले, त्यामुळे आम्ही आलो नेहरू नगरच्या गार्डनला. आणि आता या गार्डनमध्ये तुम्हाला आम्ही व्हिडिओ बनवतोय, लॉंग व्हिडिओ पण बनवतोय आणि एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकतोय आम्ही. तर आता मुली जाणार आहेत, आमचे 1-2 व्हिडिओ बनवून झाले. तिकडे काही अंधार असल्यामुळे काही व्यवस्थित असे व्हिडिओ येत नाही आहेत आणि काढायला पण आम्हाला काही मूड नाही. आणि बरेच दिवस झाले ना, तब्येत खराब असल्यामुळे ना खूपच प्रॉब्लेम चालू होते. 2-3 महिने आम्ही अगदी आलंच नाही. माझी इच्छाच होत नव्हती की करावं, कारण उभं राहण्याची पण ताकद राहिली नव्हती माझ्याकडे. खूपच विकनेस आला होता आणि मेडिसिन वगैरे चालूच होतं. आणि तशातमध्ये कुठे व्हिडिओ बनवायचा, जरा आराम वगैरे केला. आता माझी तब्येत चांगली आहे आणि आता आम्ही सतत व्हिडिओ टाकत जाऊ आणि तुमचं एंटरटेनमेंट पण करू आणि मनोरंजन पण करू. तसंच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि इकडे आम्ही आलो आहे गार्डनला. बघा, तुम्हाला दिसतंय, आम्ही दाखवतो तसं. चला आता एक राऊंड मारतो आणि यांना थोडंसं खेळायला पाठवते. त्या खेळताना तुम्हाला एन्जॉय करताना दाखवते. तर बघा, हां, इथे बघा असं झाडी वगैरे आहे. इथं एक्झरसाईजसाठी दिसते का तुम्हाला? एक्झरसाईजला आम्ही संध्याकाळी कसं इकडे आल्यामुळं संध्याकाळ झाली आहे, पण आलो आहे इकडे. बॅक साईडला पण अशी घरं वगैरे आहेत. असं मध्यंतरीच आहे, YCMच्या शेजारीच आहे हे गार्डन. अगदी वॉकिंग आमच्या नाही आहे, पण भरपूर असं आहे. थोडंसं 2 किलोमीटर तरी असेल आमच्या घरापासून. पण पोरींना संबोधीची आयडिया होती की आज आम्हाला दुसऱ्या गार्डनला जायचं आहे. आता बरेच दिवस झालं गेलो नाही. मग म्हटलं चला, मुलांना जरा थोडंसं चेंज पण वाटतो, सारखं सारखं तेच. या तुम्ही जा पुढं. अमूल्य बोलायचं आहे? बोला. आम्ही चाललो गार्डनला. चाललो. हे बघा, असं हे आतमध्ये दिसत नाही, लाईटच नाही लावले. मला कळतच नाही आहे की इकडे लाईट का नाही लावली. माझा आल्या मूड ऑफ झाला इकडे, कारण गार्डन तर खूप छान आहे. परंतु प्रॉब्लेम असं झालं आहे की लाईटच नाही आहे. कारण जे मला दाखवायचं आहे ते खूप छान छान प्राणी वगैरे आहेत. इकडून चला गं, खूप छान प्राणी आहे तिथं. आता आतमध्ये एंटर करतोय आम्ही. आणि इथे उभं राहा गं तुम्ही, तुमचे जरा फोटो दाखवा तुम्ही कशा दिसताय आज. छान छान. अरे वा, उभा राहा गं अमूल्य तिथं.
आपण तुमचा फोटो काढू. अरे वा वा, ह्या आमच्या क्यूट अशा तिघीजणी बहिणी आहेत. आणि स्माईल करा. काय ते फोटो पण व्यवस्थित येत नाहीये. चला. आणि इथे आता बघायचं तुम्हाला, मी दाखवते तुम्हाला. इथं बसलंय वाघामध्ये, ज्याच्या झाडामध्ये कोण बसलंय बघा. इकडे दिसतंय तुम्हाला. आता त्याचं बछडं पण आहे. आता संस्कृती तिथं गेली आहे बघा. आता हा सेम टू सेम वाघ वाटतोय. भीती वाटते का तुम्हाला? हा ना, असे खूप छान. त्याचं हे छोटंसं पिल्लू पण आहे वाघाचं. आता लाईटच नसल्यामुळे काही दाखवता येत नाहीये. असं खूप छान. आता संस्कृती इथं बसली बघा. किती अंधार आहे. अंधारामुळे माझा सगळा मूडच गेला इकडे. चला पुढे दुसरा प्राणी दाखवतो तुम्हाला. असा परिसर आहे छान असं खेळायला. हत्ती आहे. आता समोर दुसरा प्राणी आहे हत्ती. अरे इथून जाण्यापेक्षा आपण ओलय का, हे इकडूनच जाऊया का? ओलय का? तिकडे बघ पुढे जाऊन. ओला आहे वाटतं. हे ओलंच आहे ना. गार्डनला पाणी दिलं त्याच्यामुळे ओलंच आहे वाटतं. म्हणून इकडे कोणी बसलेले पण नाहीये. आता आम्ही दुसरा प्राणी दाखवते. हत्ती दिसतोय इकडे. दिसतोय का तुम्हाला हत्ती? हा खूप मोठा हत्ती आहे. असा दुसरा प्राणी आहे. याला खरं लवकर यायला पाहिजे होतं. ठीक आहे, आम्ही काय करू, नंतर ना परत एकदा येऊ तेव्हा तुम्हाला सर्व असे दिसतच नाहीये ना. दिसतंय का हा हत्ती? नाही ना, एवढा मोठा. तर दुसरा प्राणी आहे अजून. असं एक्सरसाइज वगैरे करतात ते. हा आहे असा गेंडा. हा गेंडा आहे. हा गेंडा हा प्राणी आहे. तर इथे गार्डनला दिसतोय का? गेंडा दिसत नाहीये. दिसतोय संस्कृती गेली आहे तिथे. हे पाठीमागे लाईट आहे तर तिथले व्यवस्थित दिसतं, पण इथले काही व्यवस्थित दिसत नाही. चला बघूयात पुढे अजून काय आहे. चला अमूल्या जा पुढे, जा दीदीच्या पाठीमागं. आता ह्या बघा पोरी अशा, त्यांना खूप आवडतं. इकडे खेळायला आलेले आहेत. अमूल्या हळूहळू चढते आणि अमूल्या चढलेली आहे तिकडे. आता आपण इथं आहे, अंधारातच आहे, पण इथं हरणांचा कळप दिसतोय. तर बघा तुम्हाला दिसतोय का इथे हरणांचा कळप? छान वाटतोय. छोटंसं पण आहे हरिण. आणि इथं हे बसलं काय, हो छोटंसं पिल्लावरती एक हरिण बसलंय खाली. इथे हा थांब, नको हात लावायला. इकडून दिसेल. हा इथून दिसतंय बघा ते हरिण. संस्कृती बसली आहे, खेळतीये. तिकडे नाही, तिकडे मला वाटतं 1 2 3 4 5 हरणं आहेत. 5 हरण आहेत. थांबलेलं आहे. आता अमूल्याला बसायचं इकडे. धर ग, तिला बसवते मी. ठीक आहे, आम्हाला बसत आहे. अंधार आहे, तुम्हाला काय दिसत नसतं. आमच्या बसले दर गात्या. अमूल्या बसले हरणावरती. अंधारात काही दिसत नाही. लाईटमुळे सगळं लाईट असं. त्याला इकडे टेबल टेनिस खेळतात, बॅडमिंटन खेळतात.
काही मुलं इकडे चांगले फेमस आहे हे गार्डन. एवढ्यावरती बसतात का? चला चला तिकडे. इकडे एक कॉक पण आहे, दाखवते तुम्हाला. काय म्हणतात अमूल्य? हरिण म्हणतात. जिराफ तिकडे आहे. अजून जिराफकडे आपण गेलो नाही. इकडे चल. हां व्हेरी गुड. चला अमूल्य किसी करते त्याला. अरे चल या. चला इकडे कॉक आहे. कॉक म्हणजे आपला मराठी कोंबडा. ते कोंबडा रंगीबेरंगी आहे, पण याच्यातून कसा दिसतो माहीत नाही. हां चल इकडून दाखवतेच. चला आता तुम्ही जा खेळायला. खेळा, थोडा वेळ राहिलाय, खेळा. हां मी दाखवते, जा तुम्ही खेळा. हा आहे कोंबडा. ओरिजिनल कोंबड्यासारखा कोंबडा वाटतोय. छान वाटतंय ना. जा बाळा जा, जावा खेळायला घसरगुंडी. हा दिसतोय कोंबडा इथे. हा आता हे हा असा दिसतोय ना, इकडच्या साईडवरून दिसतोय जरा कोंबडा. ठीक आहे. असं आता इकडून एक गाई आहे, गाई आणि तिचं वासरू आहे. तर ते वासरू येते ते तुम्हाला दाखवते. इकडून पण दिसेल कदाचित. दिसतंय ओरिजिनल गाईसारखं दिसतं की इथे गाई थांबली. असं वाटतंय की जंगलातच आलं आहे आणि जंगलातले हे प्राणी पाहतोय. मस्त वाटलं. मी पण याच्या अगोदर कधी आले नव्हते इकडे. मुली येतात सारख्या, मुली मम्मी पप्पांबरोबर सोबत कधी येतात, कधी माझ्यासोबत येतात. तसं वेळ मिळेल तसं मी आले नव्हते इकडे. मला आज संबोधी म्हटली की चला मला इकडे जायचं. ठीक आहे. तर असं सुंदर असं गाईचं पिल्लू पण आहे, वासरू पण आहे. असं दूध तिथे असं ते दाखवले. आईचं आणि काय म्हणतात मातृत्वाचं नातं काय आहे ते या फोटोमधून आपल्याला बघायला मिळतं. आणि आता आमच्या पोरी गेल्या तिकडे खेळायला. एक जिराफ होतं, मला जिराफ दाखवायचं. खूप मोठं जिराफ आहे. दिसतंय का तुम्हाला तिथं? मला दाखवते तर तिकडे चालली. तिथे पोरी लागल्या खेळायला. आता कुटकुटमध्ये बसलं. उशीर. अरे वा 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 वा. हाय अमूल्या, काय खेळते? गोल 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 गोल. हे बघा इथं जिराफ आहे. दिसलं? एवढा मोठा जिराफ आहे. खूप मोठा आहे जिराफ. इकडे मुलांना खेळण्यासाठी खेळणी आहे. आणि इथं उलट नाही फिरवायचं. हे बघा असा खूप मोठा असा जिराफ आहे. आणि भरपूर प्राणी आहेत असे. अजून एक राहिलाय पण तो तिकडे गेला. खूप लांब आहे तो, असा अंधारात असल्यामुळे दिसतच नाही. गार्डन मोठं आहे, एवढं पण नाही, पण फिरण्यासाठी चांगलं आहे. मुलांसाठी असं खेळायला. तुम्ही पण तुमच्या मुलांना वगैरे खेळायला घेऊन येत जावं. शनिवार रविवार असेल तर. अगदी YCMच्या शेजारीचं आहे. जे लोक इथं राहतात त्यांनी येऊ शकतात. आणि येतच असतील, आम्हालाच लेट झालं असेल. सो आम्ही पहिल्यांदाच आलो. तुम्हाला कसं वाटलं हे गार्डन आणि आजचा व्हिडिओ आमच्यासोबत बोलतीये. आणि बाकी व्ह्यूज पण खूप कमी झाले याच्यामुळे की आम्ही नव्हतो बरेच दिवस ऑनलाईन पण कशात नाही. त्यामुळे आता बरं वाटतंय मला पण. जरा थोडंसं तुमच्याशी संवाद साधला की छान वाटतं. आणि हा माझा आजचा लूक कसा वाटतंय तुम्हाला? आजची साडी माझी कशी वाटते? आणि खूप दिवसात थंडी पण आहे. याचा हा माझा लूक कसा वाटतं? असं हे पाठीमागचं बॅकग्राऊंड आहे, तर तुम्ही बघू शकता. मुली खेळत होते. आता संबोधी बसली झोक्यावरती. तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. धन्यवाद. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. संबोधी बाय कर. बाय. चला धन्यवाद.